फायनली नवीन फिल्टर घेण्याचं ठरवलं. आमचं जे जुनं फिल्टर होतं तर त्याला झाले होते 17-18 वर्ष कंप्लीट. सारखं रिपेअरिंग करावं लागत होतं, तरी त्याचं पाणी खारच लागत होतं आणि रिकामा पैसा वेस्टेज चालला होता त्याच्यामध्ये रिपेअरिंगमध्ये. तर मग म्हटलं चला आता फायनली घेऊनच टाकूया. ते पण 2-3 शॉपमध्ये गेलो, कोणतं घ्यावं काय घ्यावं काही कळतच नव्हतं. मग जे घेतलं ते नॅटिव्ह कॉपर वॉटर प्युरिफायर आहे. तर खूप छान ब्रँड आहे आणि मेन म्हणजे ब्लॅक कलर प्रोफेशनल कलर आलेला आहे. व्हाईट कसं त्याच्यावर किटन बसतं मग ते खराब पण दिसतं. हे कसं आहे छान आहे, मॉडेल पण खूप मस्त आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आलेलं आहे, ट्रे आलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही ग्लास ठेवून बॉटल ठेवून पाणी भरू शकता, असं ते फिल्टर आहे. आणि त्याच्यामध्ये जी ती स्क्रीनला ती लाईट लागते ना, तर ते पाणी ज्यावेळेस त्याच्यामध्ये भरतं ते लाईट बंद चालू होतं आणि पाणी पूर्ण ते टँक पूर्ण भरलं की मग ते लाईट एकदम डार्कमध्ये चालू होऊन जातं. आणि 10 स्टेज शुद्धीकरण करतं ते फिल्टर आणि 2 वर्ष त्याला सर्व्हिसची गरज नाही आहे. आणि कॉपर गुडनेस आहे आणि त्याच्यामध्ये स्मार्ट फीचर्स आहे, ज्याद्वारे तुम्ही रिअल टाईममध्ये पाण्याची गुणवत्ता, TDS फिल्टरचे आयुष्य आणि पाण्याचा वापर तपासू शकता. आणि त्याच्यासोबत ती मशीन फ्री आलेली आहे. आणि मग कसं आहे, आम्ही आमचं बोरचं पाणी चेक केलं तर 750% होतं आणि ज्यावेळेस फिल्टरचं पाणी चेक केलं तर 65%वर आलं. इतकं त्याच्यामध्ये फरक झाला आणि खूप मस्त आहे फिल्टर. आणि पाणी पण प्यायला इतकं टेस्टिंग लागलं ना. आणि सगळ्यात अगोदर मी पहिलं पाणी तुळशीला घातलं, त्याच्यानंतर मग घरात वापरायला घेतलं. आणि कोणतीही नवीन वस्तू आणली तर आपलं स्वस्तिकनी सुरुवात करायची. तर मस्त कुंकवाने स्वस्तिक काढलं, अक्षदा वाहिले आणि ओवाळलं त्याला, अशी त्याची पूजा केली छानशी. आणि असं फिल्टर घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मी घेतलेलं फिल्टर नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.